वेलकम टू टिक्कर. माझं नाव प्रदीप आणि आज आपण एक महत्त्वाचा विषय बघतोय. तो म्हणजे चालू घडामोडी. आणि घडामोडीमधला एक महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे जगातील पहिले 5 देशांचे बायोस्फिअर रिझर्व. ही ॲक्च्युअली एक महत्त्वाची न्यूज आहे का? कारण जर आपण कोणतीही एक्झाम बघितली म्हणजे कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा तुम्ही जर बघितल्या, त्याच्यामध्ये हा टॉपिक काय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये राज्यसेवा असो, पी-एस-आय असो, कंबाईन असो या इतर कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा त्याच्यामध्ये याच्यावरती तुम्हाला एखाद दोन क्वेश्चन काय केलं जाईल विचारला जाऊ शकतो. मग ॲज अ स्टुडंट म्हणून जर आपण ही न्यूज बघितली तर तिला आपण कोणत्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला ती बनवायला लागेल. मग सर्वात अगोदर आपण पहिले हे बघू की न्यूज काय होती. न्यूज अशी होती की अलीकडेच युनेस्कोने मुरा द्रवा डॅन्यूब हे जगातील पहिले 5 देशांचे बायोस्फिअर रिझर्व म्हणून घोषित केले आहे. मग ॲज अ स्टुडंट म्हणून जर मला ह्या न्यूजकडे जर बघायचं असेल, त्या न्यूजकडे बघताना मी त्याचे कोणते पॉइंट्स माझ्यासाठी महत्त्वाचे असते, की जेणेकरून एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल परीक्षा दृष्टिकोनातून आपल्याला याची उपयुक्तता काय. मग याच्यामध्ये बघायचं झालं तर पहिला जो आपला पॉइंट येईल की स्थान आणि महत्त्व. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट बघायचे की मुरा, ड्रावा आणि डॅन्यूब या ज्या 3 नद्या आहेत, त्या 3 नद्यांचा स्थान कुठे, लोकेशन कुठे, त्यांची ओरिजिन कुठं होते, या तिघांपैकी सर्वात मोठी नदी का, आणि याला बायोस्फिअर रिझर्व म्हणून डिक्लेअर काय केलं. आणि आणखीन एक पॉईंट आपल्याला असा येतो की ही न्यूज आपल्यासाठी एवढी इम्पॉर्टंट काय. कारण की मी मगाशीच सांगितलं की त्याची जर आपण न्यूज जर बघितली म्हणजे जगातील पहिले म्हणजे जगातील आपण काय बोलू शकतो की पहिल्यांदाच काय केलेले 5 देशांचे बायोस्फिअर रिझर्व म्हणून डिक्लेअर केले. म्हणून आपल्यासाठी काय असणार ही इम्पॉर्टंट न्यूज असणार. मग याच्यात जर इम्पॉर्टंट आपल्याला बघायचं असेल तर सपोज आपण बघू की याच्यामध्ये स्थान कोणतं आहे. म्हणजे मुरा नदी कुठे, द्रावा नदी कुठे आणि डॅन्यूब नदी कुठे. ऍक्च्युली या तिन्ही नद्या कुठे आहेत, युरोपमध्ये आहेत. त्याचा आपण एक लोकेशन वाईज आपण त्याचा एक आढावा घेऊ. सेकंड पॉईंट काय बघायचं आपल्याला याच्यामध्ये जर न्यूज दिलेली आहे, सेकंड पॉईंट काय असेल. सेकंड पॉईंट असेल की बायोस्फिअर रिझर्व म्हणजे नेमकी काय, त्याची डेफिनेशन काय असेल, आणि बायोस्फिअर रिझर्वचा जर त्याला जर दर्जा दिला युनेस्कोकडनं तर त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होतो. मग भारतामध्ये पण बायोस्फिअर रिझर्व आहेत का. मग हे सर्व पॉईंट आपल्याला कशामध्ये येतील, सेकंड म्हणजेच बायोस्फिअर रिझर्व म्हणजे काय हे आपल्याला याच्यामध्ये सांगते. थर्ड आपला जो पॉईंट असेल भारत आणि बायोस्फिअर रिझर्व म्हणजे भारतामध्ये एकूण किती बायोस्फिअर रिझर्व आहेत, त्याच्यापैकी युनेस्कोचा आंतरराष्ट्रीय दर्जा किती बायोस्फिअर रिझर्वला भेटलाय. म्हणजे उदाहरणार्थ आपण सांगू शकतो की भारतामध्ये एकूण 18 बायोस्फिअर रिझर्व आहेत, त्याच्यामध्ये असे 12 बायोस्फिअर रिझर्व आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय काय दर्जा भेटलेला आहे. म्हणजे हा आपला असेल थर्ड पॉईंट. चौथा पॉईंट असेल आपला युनेस्को म्हणजे त्यालाच काय संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. म्हणजे याची स्थापना कधी झाली, याचे एकूण मेंबर्स किती आहेत आणि बायोस्फिअर रिझर्व डिक्लेअर करताना त्याचे काही नियम आहेत. त्या नियमांची आपण एक थोडक्यात आढावा बघू. मग सुरुवात करताना आपण बघू पहिला पॉईंट आपला की स्थान आणि मुरा, ड्रावा, डॅन्यूब त्याचं ऍक्च्युली महत्व काय. का या 3 नद्यांना, या 3 नद्यांमध्ये एकूण जे 5 राज्य येतात, 5 देश येतात, त्या देशांना पहिल्यांदाच बायोस्फिअर रिझर्व का डिक्लेअर केलं. मग आपला जो पहिला पॉईंट येतो की मुरा, द्रावा, डॅन्यूब या तिन्ही पण काय आपण सांगू शकतो की तिन्ही पण काय त्या नद्या आहेत. आणि या नद्यांच्या बाजूला जे देश तिथे आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रिया, त्याच्यानंतर आपण बोलतो स्लोव्हेनिया, त्याच्यानंतर आपण बोलू शकतो क्रोशिया, हंगरी आणि सर्बिया. हे 5 देश काय त्याच्या आजूबाजूला वसलेले त्या नद्यांच्या. मग आपण लोकेशन वाईज जर बघितलं एक्झॅक्ट की याचा लोकेशन कुठे येतो किंवा
ही डॅन्यूब नदी कुठे येते, ड्रावा नदी कुठे येते किंवा मुरा नदी कुठे येते, हे आपण बघतोय. कुठलं बघतोय आपण, त्याला सांगायचं झालं तर आपला हा युरोप कंट्रीजचा एक भाग आहे. युरोप कंट्रीजच्या भागामध्ये ह्या 3 नद्या आहेत. आता एक्झॅक्ट जर लोकेशन काढायचं झालं आपल्याला, म्हणजे एक्झॅक्ट त्याचं लोकेशन कुठे आहे, फॉर एक्झाम्पल आपण सांगू शकतो की युरोपियन कंट्रीज आहेत आणि त्या युरोपियन कंट्रीजमध्ये हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये त्या 3 नद्या आहेत, म्हणजे मुरा, ड्रावा आणि डॅन्यूब. आणि त्या 3 नद्यांच्या भागामध्ये 5 देश काय वसलेली आहेत आणि त्या भागाला बायोस्फियर रिझर्व्ह म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. मग याचं जर आपण एक झूम करून जर बघितलं आपण की त्या 5 नद्या ऍक्च्युली कोणत्या आहेत, आपण काय सांगू शकतो, या 5 देश कोणते आहेत आणि त्या 3 नद्या कोणत्या आहेत. तर आपण बघू शकतो की फॉर एक्झाम्पल सर्वात जी महत्वाची नदी आहे ती आहे डॅन्यूब नदी. कुठे आहे ती, डॅन्यूब नदी आहे. आणि डॅन्यूब नदीचं जर तुम्ही लोकेशन बघितलं तर डॅन्यूब नदी तर पहिली जी येते तिची उपनदी ड्रावा नदी, आणि डॅन्यूब नदीची आणखीन एक उपनदी येते, तिला आपण बोलू शकतो मुरा नदी. डॅन्यूब नदी एकच आहे आणि त्याच्या ह्या 2 काय आहेत, त्याच्या उपनद्या आहेत. तर सांगण्याचा आपला मेन पॉइंट हा आहे. आणि ही जी डॅन्यूब नदी आहे या तिन्ही नद्यांच्या बाजूला काय ते देश वसलेले आहेत. म्हणजे आपण इथे बोलू शकतो की क्रोशिया इथे एक कंट्री आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण याला क्लिअरली जर बघितलं याच्यामध्ये, ओके, या ज्या 3 नद्या आहेत या 3 नद्यांमध्ये त्या देशांचं लोकेशन कुठे आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण बोलू शकतो की पहिली जी नदी आहे याच्यामध्ये सर्बिया ही पहिली कंट्री येते. त्याच्यानंतर आपण बोलू शकतो क्रोशिया सेकंड, आणि हंगरी, आणि त्याच्यानंतर येते ऑस्ट्रिया, आणि त्याच्यानंतर येते स्लोवेनिया. म्हणजे 1 2 3 4 5 ह्या 5 आणि ह्या त्याच्या 3 नद्या ह्या भागाला ऑलरेडी आपण काय बोलू शकतो, बायोस्फियर रिझर्व्ह म्हणून डिक्लेअर केलंय. नाही, हे झाली न्यूज. आपल्याला आता लोकेशन माहित झालं. मग याला बायोस्फियर रिझर्व्ह म्हणून डिक्लेअर काय केलं, याचं महत्व काय, त्याच्यामध्ये अशी स्पेशालिटी काय की याला बायोस्फियर रिझर्व्ह युनेस्कोने याला डिक्लेअर केलं. मग त्याचं जर आपण पॉईंट बघितलं की फॉर एक्झाम्पल याचं महत्व काय की ज्याच्यासाठी त्यांनी बायोस्फियर रिझर्व्ह त्याला काय केले, डिक्लेअर केले. मग बघू शकतो आपण की मुरा, ड्रावा आणि डॅन्यूब याचं महत्व जर बघितलं तर हे ठिकाण युरोपमध्ये असल्याने त्याला अमेझॉन ऑफ युरोप असेही म्हटले जाते. काय बोलले जाते त्याला, अमेझॉन ऑफ युरोप. त्याच्यानंतर विविध प्रजातीच्या दृष्टिकोनातून युरोपमधील सर्वात महत्वपूर्ण, म्हणजे आपण जर इन्व्हायरमेंट पर्स्पेक्टिव्ह याला जर बघितलं तर हा काय, हा भाग सर्वात महत्वाचा भाग आहे. कारण की इथे आपण काय बघू शकतो, फॉरेस्ट, जंगले, नद्या, वालूचे किनारे आणि चंद्राकृती सरोवरे, म्हणजेच का ऑक्सबो लेक्स, याच्यासाठी हे काय इम्पॉर्टंट आहे. त्याचप्रमाणे स्थलांतरित पक्षी, मायग्रेटरी बर्ड्स असतील त्याच्यासाठी हा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर गरुड प्रजनन, म्हणजे आपण व्हाईट इगल्स जे बोलतो, त्या व्हाईट इगलची प्रजननची घनतेचे प्रमाण इथे काय जास्त प्रमाण येते. म्हणजे याच्यात आपण थोडक्यात पॉईंट सांगू शकतो की हा इन्व्हायरमेंट पर्स्पेक्टिव्ह एवढा इम्पॉर्टंट काय. म्हणजे हा झाला आपला मुरा, ड्रावा आणि डॅन्यूब याचे लोकेशन आणि त्याचे जे महत्व, आणि त्याच्यासाठी आपण याच्या दृष्टिकोनातून बोलू शकतो की त्याला बायोस्फियर रिझर्व्ह म्हणून का डिक्लेअर केलं. मग आता पॉईंट हा येतो आपल्यासाठी की नेमकी बायोस्फियर रिझर्व्ह म्हणजे नेमकी काय. बायोस्फियर रिझर्व्ह आपण कोणाला डिक्लेअर करू शकतो आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारकडनं त्याला निर्देशित केला जाऊ शकतो. मग बायोस्फियर रिझर्व्ह याची जर आपण एक्झॅक्ट जर डेफिनेशन बघितली तर सुरुवात करताना आपल्याला काय बघायचंय की पर्यावरण संवर्धन म्हणजे नेमकी कशाला बोलतो आपण. म्हणजे पर्यावरण संवर्धन म्हणजे त्याला एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने, आणि पर्यावरण संवर्धन मध्ये 2 पॉईंट येतात. त्याला आपण बोलतो मूळ स्थिती आणि माझी स्थिती. याला आपण काय बोलणार, इन सिटू, आणि बोलू शकतो आपण त्याला एक्स सिटू. इन सिटूची डेफिनेशन काय,
तर आपण त्याला बोलतो इन सिटू मध्ये काय येतो, बायोस्फियर रिझर्व येतो. मग इन सिटू म्हणजे काय, त्याच्यामध्ये दिले बघा, जेव्हा आपण संपूर्ण परिसराचे संवर्धन आणि संरक्षण करतो, उदाहरणार्थ टायगर, आपण काय करतो याच्यामध्ये की संपूर्ण परिसराचे संवर्धन करतोय. म्हणजे एक पर्टिक्युलर आपण फक्त एक एरियाची गोष्ट नाही करत आहे, एक पूर्ण एक अख्ख्या इन्व्हायरमेंटची चर्चा करतोय आपण. त्याच्यामध्ये कोणते पॉईंट येतात, राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क पण येतो, टायगर रिझर्व पण येतो आणि बायोस्फियर रिझर्व पण येतो. म्हणजे तिन्ही पॉईंट आपण कशा बोलू शकतो, इन सिटू. म्हणजे एंटायर इकोसिस्टीमला जर आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचं असेल तर ही झाली इन सिटू. एक सिटी म्हणजे काय, जेव्हा अशी परिस्थिती असते, जेव्हा अशी परिस्थिती असते एखादा प्राणी किंवा वनस्पती धोक्यात येते आणि विलुप्त, हा त्याच्यासाठी महत्वाचा पॉईंट आहे. विलुप्त होण्यापासून वाचवण्यासाठी तातडीची उपायांची आवश्यकता असते, त्याला काय बोलत होते, एक्स सिटू. एक स्पेसिफिक एरिया पण असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण शकतो वनस्पती उद्यान, बॉटनिकल गार्डन, किंवा आपण त्याला प्राणी संग्रहालय, झू. म्हणजे झू म्हणजे एक सेक्टरकडनं दुसऱ्या सेक्टरकडे आपण त्याला काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. किंवा झू आपण एक ट्रान्सफर म्हणजे आर्टिफिशियली झू पण आपण तयार करू शकतो. म्हणजे हे झालं एक पर्टिक्युलर एरियासाठी, तो काय असेल एक्स सिटू. आणि आपला जेव्हा पॉईंट चाललाय पर्यावरण संवर्धन म्हणजे बायोस्फियर रिझर्व म्हणजे कशामध्ये येईल, तो मूळ स्थितीमध्ये इन सिटू मध्ये येईल. आता मी हे झालं की मग बायोस्फियर रिझर्व आपण त्याला एक पर्यावरण संवर्धन मध्ये कुठे येते ते आपण बघू शकतो. पण पॉईंट हा आहे की ऍक्च्युली त्याची आपण जर डेफिनेशन जर काढायची झाली, त्याची डेफिनेशन काय, म्हणजे बायोस्फियर रिझर्वची डेफिनेशन म्हणजे वन्यजीव, वनस्पती, प्राणी संसाधन आणि आदिवासींच्या पारंपरिक जीवनासाठी संरक्षित जमिनीचे मोठे क्षेत्र. बायोस्फियर रिझर्वची तू कोणतीही व्याख्या घेतली त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतील, एक पर्यावरणाला प्रोटेक्ट केलं जाते एक, आणि दुसरी एक गोष्ट येते महत्वाची, जे जिथले स्थानिक लोक आहेत किंवा आपण बोलू शकतो आदिवासी जमात आहे, त्या लोकांचा कल्चर, त्यांची सांस्कृतिक, या दोघांना काय केलं जाते, त्यांचं संवर्धन केलं जातं. हा ऍक्च्युली आपण बोलू शकतो बायोस्फियर रिझर्वची मेन डेफिनेशन येते. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये एक टर्म वापरले बघा, बायोडायव्हर्सिटी विथ ट्रॅडिशनल ह्युमन लाईफ. म्हणजे दोन गोष्टी आल्या पाहिजेत तुमच्या बायोस्फियर रिझर्व मध्ये, दोन गोष्टी येतील, एक तुमचं पर्यावरण आहे आणि त्याच्या जोडीला ह्युमन लाईफ किंवा जे तुमची सांस्कृतिक एक कम्युनिटी आहे त्यांना काय केलं जाईल, प्रोटेक्ट केलं जाईल. त्याच्यानंतर बोलू शकतो त्यात एक किंवा अधिक राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणजे बायोस्फियर रिझर्व तुम्ही एरिया तुम्ही जर एक जस्ट माइंड मध्ये घेऊ शकता की एक राष्ट्रीय उद्यान आहे, त्या बायोस्फियर रिझर्व मध्ये पण येऊ शकतो, किंवा वन्यजीव अभयारण्य सुद्धा असू शकतं. म्हणजे बायोस्फियर रिझर्व ही राष्ट्रीय उद्यानापेक्षा मोठी कन्सेप्ट आहे. किंवा दोन राष्ट्रीय उद्यानामध्ये त्या परिसराला पण काय बोललं जाऊ शकते, बायोस्फियर रिझर्व बोलू शकते. म्हणजे ही झाली आपली बायोस्फियर रिझर्वची डेफिनेशन. त्याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्ही महत्वाच्या लक्षात ठेवायच्या, किंवा आपण बोलू शकतो त्याला ट्रॅडिशनल ह्युमन लाईफ, ही गोष्ट आपल्यासाठी काय असेल, बायोस्फियर रिझर्वच्या डेफिनेशन मध्ये महत्वाची असेल. मग झाल्यानंतर बायोस्फियर रिझर्वची झोन कोणते असते, ठीक आहे. मग बायोस्फियर रिझर्व आपण जेव्हा डिक्लेअर करतो किंवा त्याची नेमकी झोन कशी असते, की आपण बोलू शकतो की बायोस्फियर रिझर्वचे निकष कोणते, कोणत्या निकषाच्या बेसवरती तुम्हाला बायोस्फियर रिझर्व डिक्लेअर केले जाऊ शकते. मग याच्यामध्ये आपण याचे 3 पॉईंट सांगू शकतो, की निसर्ग संवर्धनाच्या मूल्यांचे संरक्षण आणि कमीत कमी विचलित झालेले मुख्य क्षेत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे ही त्याची काय झाली पहिली क्रायटेरिया. त्याच्यानुसार आपण काय करू शकतो की याचा आपण बायोस्फियर रिझर्व याला डिक्लेअर करू शकतो. पॉईंट बघा याच्यामध्ये काय, मुख्य क्षेत्र म्हणजे ज्याला कोर झोन बोलतो आपण, तो काय असला पाहिजे, कमीत कमी विचलित किंवा मानवी हस्तक्षेपापासून तो प्रलंबित असला पाहिजे. त्याच्यानंतर आपण बोलू शकतो की तिची फॉर एक्झाम्पल स्थानिक समुदायांचा सहभाग, म्हणजे आपण आता मागाशी बघितलं की फॉर एक्झाम्पल आपण आदिवासी जमात घेतली, त्यांचा सहभाग आणि जैवविविधता संवर्धन, त्यांच्या ज्ञानाचा वापर, ठीक आहे. हा त्याचा काय असेल, सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट असेल. आणि थर्ड जर आपण बघितलं, पर्यावरणाच्या सुसंवादी वापरासाठी पारंपरिक आदिवासी किंवा ग्रामीण जीवनशैलीचे जतन करण्याचे क्षेत्र. म्हणजे तिन्ही आपण काय बोलू शकतो, तर तिन्ही निकष जर कंप्लीट होत असतील तर बायोस्फियर रिझर्व काय केला जाऊ शकतो, डिक्लेअर केला जाऊ शकतो. आपण तेही बघू की बायोस्फियर रिझर्व डिक्लेअर कोण करतोय, केंद्र सरकार की राज्य सरकार. मग त्याच्यानंतर बायोस्फियर रिझर्व जे डिक्लेअर झाल्यानंतर कोणता भाग त्याला प्रोटेक्ट केला जातो,
म्हणजे त्याचा झोन कसा असतो, त्या झोनला 3 भागामध्ये डिवाइड केलं जातं. या 3 भागामध्ये आपण काय बोलू शकतो, हा झोन डिक्लेअर केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं याच्यामध्ये एकूण 3 झोन येतात बायोस्फियर रिझर्व्ह मध्ये. म्हणजे झोन फर्स्ट, सेकंड आणि आपण बोलू शकतो 3. म्हणजे एकूण 3 झोन मध्ये बायोस्फियर रिझर्व्ह डिक्लेअर केला जातो. जो पहिला झोन असतो बायोस्फियर रिझर्व्हचा त्याला बोललं जाते ट्रान्झिशन एरिया, किंवा त्याला एक टर्म वापरला जातो मराठीमध्ये संक्रमण क्षेत्र. संक्रमण क्षेत्र म्हणजे काय, तर त्याची ही डेफिनेशन. संक्रमण क्षेत्र म्हणजे शाश्वत मानवी वस्ती. म्हणजे आपण बोलू शकतो की जो ट्रान्झिशनल झोन असतो त्याच्यामध्ये मानवी वस्ती येस असू शकते, पण ती कशी असली पाहिजे, शाश्वत म्हणजे सस्टेनेबल, म्हणजे पर्यावरणाला हानी न पोचता मानवी वस्ती तिथे असू शकते. सेकंड, आपण बोलू शकतो की आर्थिक उपक्रम तिथे चालू शकतात. म्हणजे आर्थिक उपक्रम म्हणजे काय, इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज कोणत्या येते त्याच्यामध्ये, पर्यटन. म्हणजे पर्यटन ही सुद्धा काय की पर्यटन परवानगी तिथं दिली जाऊ शकते. म्हणजेच काय झालं, संक्रमण क्षेत्र म्हणजे एक झोन आहे, त्या झोन मध्ये या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यानंतर सेकंड जो रिझन येतो तो म्हणजे मोकळी जागा, बफर झोन. त्या बफर झोन मध्ये काय म्हटलं त्यांनी, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये म्हटलं त्यांनी वैज्ञानिक संशोधक देखरेख प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी वापरले जाते. येस, म्हणजे हा काय एज्युकेशन पर्स्पेक्टिव्हने आपण बफर झोनला काय करू शकतो, यूज करू शकतो. त्याची एक लिमिटेशन आहे. संक्रमण क्षेत्रामध्ये तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर याच्यामध्ये जाऊन तुम्ही ह्या गोष्टी नाही करू शकत. ह्या गोष्टी स्पेसिफिक पर्पज साठी याला काय केलं जाईल, वापरलं जाईल. म्हणजे सायंटिफिक किंवा संशोधक किंवा देखरेख किंवा प्रशिक्षण ह्या गोष्टीसाठी त्याला वापरला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जर आपण तिसरा भाग बघितला, मुख्य एरिया जो ऍक्च्युली कोर एरिया असतो, त्याच्यामध्ये मानवी वस्ती किंवा मानवाला याच्यामध्ये जाण्यास परवानगी नाहीये, किंवा कोणत्याही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा याला परवानगी दिलेली नाही. म्हणून ह्या क्षेत्राला, हा जो महत्वाचा क्षेत्र आहे याला आपण काय बोलू शकतो, कोर एरिया किंवा मुख्य क्षेत्र, किंवा या क्षेत्रामध्ये सक्त मनाई आहे. म्हणजे हे बायोस्फियर रिझर्व्हचे 3 महत्वाचे झोन असतात, एक संक्रमण क्षेत्र, मोकळी जागा आणि मुख्य क्षेत्र. मग हे झालं बायोस्फियर रिझर्व्ह. त्याची आपण डेफिनेशन बघितली, त्याचे आपण झोन बघितले. आता पॉइंट येतो की भारतामध्ये एकूण बायोस्फियर रिझर्व्ह किती आहेत. मग त्याचं जर बघितलं आपण एक टोटल, की पहिला आपण तरतूद बघू, बायोस्फियर रिझर्व्ह डिक्लेअर कोण करते. त्याचा पॉइंट येतो केंद्र सरकारकडून नामांकित आणि जेथे हा त्या राज्यातील सार्वभौम अधिकार असतो. म्हणजेच काय, बायोस्फियर रिझर्व्ह नामांकित कोण करते, येस केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट कडून याला नामांकित केलं जाते. त्याच्यानंतर जे जिथं आहे त्या राज्य, म्हणजेच राज्याला पूर्णपणे अधिकार आहेत त्याच्या प्रोटेक्शनसाठी, संरक्षणासाठी, ते कोणाला दिलेले असतात, राज्यांना दिलेले असतात. आपण राज्याला सार्वभौम अधिकार दिलेला असतो. याच्यात बघितलं आणखीन एक, बायोस्फियर रिझर्व्हला युनेस्को कडून आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होतो. म्हणजेच काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल भारताचा जर एखादा बायोस्फियर रिझर्व्ह असेल, प्रत्येक बायोस्फियर रिझर्व्हला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होत नाही. जर आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी युनेस्कोचे काही निकष आहेत, ते निकष जर आपण कंप्लीट केले, फुलफिल केले, तरच आपल्याला बायोस्फियर रिझर्व्हचा किंवा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इंडियामध्ये आपण जर बघितलं, भारतामध्ये भारत आणि बायोस्फियर रिझर्व्ह एकूण किती आहेत ते, मग आपण याच्यामध्ये बघितलं की भारतामध्ये सध्या एकूण किती आहेत, 18 बायोस्फियर रिझर्व्ह आहेत. आणि त्यापैकी 12 जे बायोस्फियर रिझर्व्ह आहेत ते युनेस्कोच्या मॅन अँड बायोस्फियर रिझर्व्ह प्रोग्रामच्या यादीत त्यांचे स्थान आहे. म्हणजेच काय, असे फक्त 12च आहेत की त्यांना आपण आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेला आहे, आणि बाकीचे आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा नाहीये, पण केंद्र सरकारकडनं त्यांना काय बायोस्फियर रिझर्व्ह असं डिक्लेअर केलेलं आहे. मी याच्यात आणखी बघायचं झालं की पहिला बायोस्फियर रिझर्व्ह तो कोणता आहे, निलगिरी. म्हणजे याचं लोकेशन जर आपण काढलं इथं, ती निलगिरी येते. आणि निलगिरी कुठे येते, की हे भाग जो आहे तामिळनाडू आणि केरला दोघांच्या मध्ये, तर मला अर्धा भाग तामिळनाडूमध्ये पण आणि केरलामध्ये पण, आपण एक स्पेसिफिक नाही बोलू शकत की तामिळनाडूमध्येच आहे.
ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये दोन्ही भाग येतील, तामिळनाडू आणि केरळ. सेकंड जर बघितलं क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठे बायोस्फिअर कोणते, तर ते येते कच्छ, गुजरात. त्याचं आपण लोकेशन काय करू शकतो, इथे काढू शकतो. म्हणजे टोटल आपले काय 18 बायोस्फिअर रिझर्व, त्याच्यामध्ये 12 फक्त काय, फक्त आपण बोलू शकतो की युनेस्कोच्या यादीमध्ये येतात. मग युनेस्कोच्या यादीमध्ये येतात म्हणजे नेमकी काय, फॉर एक्झाम्पल युनेस्कोचा हा प्रोग्राम आहे, युनेस्कोचा हा प्रोग्राम आहे द मॅन अँड द बायोस्फिअर मॅप बोललं जाते. हा कार्यक्रम एक आंतरसरकारी वैज्ञानिक कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश लोकांमध्ये, हा महत्वाचा पॉइंट आहे, लोकांमध्ये आणि त्यांच्या वातावरणामध्ये संबंध वाढवण्यासाठी वैज्ञानिक आधार स्थापित करणे, हा त्याचा मेन काय असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल. आणि 131 देशांमध्ये, म्हणजे 131 देशांमध्ये टोटल 727 काय बायोस्फिअर रिझर्व आहे. 131 मध्ये 27 काय आहेत त्याला बायोस्फिअर रिझर्व आहेत. आणि जर आपण एक थोडक्यात युनेस्को बद्दल जर माहिती बघितली, युनेस्को, तर युनेस्कोची स्थापना 1945 मध्ये पॅरिस इथं झाली, 1945 पॅरिस. जर आपल्याला जी के टाईप मध्ये जर क्वेश्चन विचारला गेला तर, त्याच्यानंतर युनेस्कोचे एकूण सभासद रिसेंट आपण करंट वाईज बघितलं तर 195. ठीक आहे. आणि युनेस्कोने मॅन ऑफ द अँड द बायोस्फिअर कार्यक्रमाची सुरुवात कधी केली, 1971 मध्ये केली. ठीक आहे. आणि भारताने ती लगेच सुरुवात केली का, तर आन्सर इज नो. कारण की या कार्यक्रमाचा उद्देश स्थानिक समुदाय आणि पर्यावरणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा आहे. हा त्याचा युनेस्कोचा मेन काय, आपण त्याला बोलू शकतो ऑब्जेक्टिव्ह बोलू शकतो त्याला. त्याच्यानंतर भारत सरकारने, म्हणजे आपण जर बघितलं याच्यामध्ये 186 1986 मध्ये भारत सरकारने बायोस्फिअर रिझर्व नावाची केंद्र पुरस्कृत योजना सुरू केली. म्हणजे केंद्र पुरस्कृत योजना काय झाली, सुरुवात झाली. म्हणजे आपण असं नाही बोलू शकत की 1971 मध्ये युनेस्कोने मॅप हा प्रोग्राम स्टार्ट केला, पण भारताने कधी स्टार्ट केला, 1986. आणि पहिला बायोस्फिअर रिझर्व कोणता होता त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आपण पहिला बायोस्फिअर रिझर्व सांगू शकतो की निलगिरी. तर असे काही जे करंट अफेअरचे जे महत्वाचे टॉपिक आहेत ते तुमच्या एक स्पेसिफिक एक्झामसाठी नाही आहेत, कारण की आपण जे करंट अफेअरच्या आत्ता बघितलं ते एक स्पेसिफिक एक करंट अफेअरचा टॉपिक आहे, म्हणजे चालू घडामोडी. म्हणजे तुम्ही कोणतीही एक्झाम घ्या, म्हणजे इव्हन जी ग्रुप डी पासून ते ग्रुप ए पर्यंत जी पण एक्झाम आहे त्या प्रत्येक एक्झामसाठी आपण गावी सुद्धा हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. असं नाही की हा पर्यावरणाचा टॉपिक आहे म्हणजे मी राज्यसेवासाठी त्याला वाचू शकतो, कारण की आंतरराष्ट्रीय न्यूज संदर्भातले हा टॉपिक आहे. म्हणजे असे काही ह्या संबंधित तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज म्हणजेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला याच्यातून अपडेट भेटत जाईल. थँक्यू.